जय भवानी जय शिवराय। आपल्याला दिसणारे दृश्य आहे पहाटे 5 वाजेचे दुर्गेश्वर श्रीमान रायगडाचे। चला तर मग या व्हिडिओतून थोडक्यात दर्शन करूयात या शिवतीर्थाचे, शिवराज्याभिषेक भूमी शक्तिपीठ रायगडाचे। रायगड चढून जाण्यासाठी मुख्य 2 वाटा आहेत। त्यातली पहिली वाट म्हणजे खुबलडा बुरुजाकडून जाणारी आणि दुसरी वाट ती म्हणजे नाणे दरवाजाकडून जाणारी शिवकालीन वाट। आता आपण पहिल्या वाटेने वर जातोय। बहुतांशी पर्यटक याच वाटेने गड चढून जातात। या वाटेने गेल्यास साधारणतः 1700 ते 2000 पायऱ्या चढाव्या लागतात आणि सामान्य वेगाने जरी गेलं तरी गड चढायला 1.5 तास सहज लागतो। रायगडावर जाण्यासाठी अलीकडे रोपवेची देखील सुविधा उपलब्ध झालेली, परंतु तरुण मुले आणि ट्रेकिंगची आवड असणारे पर्यटक गड चढून जाण्याचाच मार्ग निवडतात। रोपवेने गेल्यास आपण 4 मिनिटात गडावर पोहोचतो, परंतु गडाची अभेद्यता आणि भूगोल बारकाईने अभ्यासता येत नाही। पहाटे चढाई सुरू केली तर बरोबर सूर्योदयाच्या वेळेला आपण गडावर पोहोचतो आणि उन्हाची थग लागत नाही। त्यामुळे पर्यटक जर पहिल्यांदाच गडावर येत असतील तर चढाई पहाटे सुरू करावी किंवा दुपारी 2 नंतर सूर्य जेव्हा गडाच्या पाठीमागे लपतो त्यावेळेला सुरू करावी। याने उष्माघाताचा किंवा गड चढताना दमछाक होण्याचा त्रास होणार नाही। रायगड हा गिरिदुर्ग कोकणात येतो आणि याची समुद्र सपाटीपासून उंची 2800 फुटांहून अधिक असून एकूण 1300 एकरात याचा विस्तार आहे। म्हणूनच असा बलाढ्य दुर्ग शिवछत्रपतींनी हिंदूपद पादशाहीचे तख्त वसवण्यासाठी निवडला। रायगडाची अभेद्यता सांगत इंग्रज टॉमस निकल्स देखील म्हणतो की पुरेशा शिबंदीनिशी हा गड संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकेल। थोडं वर आल्यानंतर नजरेत येतात जय आणि विजय हे 2 बुरुज आणि याच 2 बुरुजात लपलेले आहे शिवछत्रपतींच्या सर्वोत्कृष्ट स्थापत्य कौशल्याचे उदाहरण, ते म्हणजे रायगडाचे गोमुखी बांधकाम शैलीचे महाद्वार। गनिमांसाठी गड ताब्यात घेण्याचा सर्वात सोपा मार्ग तो म्हणजे गडाची तटबंदी किंवा मुख्य प्रवेशद्वार तोफेचा मारा करून फोडायचे, परंतु शिवछत्रपतींची गोमुखी रचनेची ही युक्ती गनिमाचे हे प्रयत्न धुळीला मिळवते। ते कसे बघूया। तोफेचा मारा सरळ दिशेतच होतो आणि म्हणूनच या दरवाजाला दिलेल्या वळणामुळे कुठल्याही दिशेने नेम साधून तोफ डागली तरी तोफेचा गोळा दरवाजापर्यंत पोहोचूच शकत नाही। हा डाव निकामी झाल्यास दुसरा प्रयत्न करण्यात येतो तो म्हणजे दरवाजाशी हत्ती आणून हत्तीच्या साहाय्याने धडक देऊन दरवाजा फोडणे। इथं हत्तीचा प्रतिकार करण्यासाठी दरवाजावर आधीच अणुकुचीदार खिळ्यांचा वापर करण्यात आलेला असतो, पण गनिम तिथेही उपाय काढून दरवाजा समोर उंट उभं करतात आणि हत्तीद्वारे उंटाला धडक देतात, ज्यांनी ते खिळे उंटाच्या शरीरात घुसतील आणि खिळ्यांचा त्रास हत्तीला होणार नाही आणि दरवाजा फोडता येईल। परंतु शिवछत्रपतींच्या या गोमुखी रचनेच्या वळणामुळे हत्तीच्या शारीरिक मापदंडांनुसार हत्तीला दरवाजाला धडक देण्यासाठी एक विशिष्ट वेग धारण करणे गरजेचे आहे आणि हत्ती हा एका सरळ दिशेत धावत गेला तरच तो वेग धारण करू शकतो। हत्ती वाकडी तिकडी वळण घेत वेग धारण करू शकत नाही, त्यामुळे हत्ती दरवाजाला धडक देण्यास असक्षम ठरतो। अशा या गोमुखी रचनेच्या द्वाराची नवनिर्मिती करणारे शिवछत्रपती जगभरात एकमेव राजे आहेत। महादरवाजाच्या वरती दोन्ही बाजूला ज्या आकृत्या कोरलेल्या दिसत आहेत ते आहेत शंकराचा अवतार मानल्या गेलेले पौराणिक प्राणी शरभ। हा शरभ आपल्या पायामध्ये हत्ती किंवा दुसरा एक पौराणिक प्राणी म्हणजे गंडभेरूड दाबून धरतो आणि राजाची किंवा राज्याची बलिष्ठता दर्शवितो। इसवी सन 1656 साली शिवछत्रपतींनी उन्मत्त झालेल्या मोऱ्यांशी युद्ध करून जावळी हस्तगत केली। शिवछत्रपतींना घाबरून चंद्रराव यशवंतराव मोरे हा रायरीच्या डोंगरावर येऊन लपून बसला। त्याचा पत्ता लागला त्यावेळी त्याचा शोध घेत शिवछत्रपती रायरीला आले आणि त्याचा फडशा पाडला। त्याचवेळी शिवाजी महाराजांना रायरी ही जागा अत्यंत आवडली आणि इथं दुर्ग उभारण्याचं ठरवलं। या दुर्गाचं बांधकाम हिरोजी इंदलकरांनी केलं आणि गडावरती 300हून अधिक वास्तू 51 पाण्याची टाकी निर्माण करून नंतर या गडाला रायगड असं नाव देण्यात आलं। रायगड हा इतका बलाढ्य आणि विशाल आहे की तो संपूर्ण बघण्यासाठी कमीत कमी 1 आठवड्याचा कालावधी लागतो, परंतु आज या व्हिडिओतून आपण गडावरची मोजकी आणि महत्त्वाची ठिकाणं बघूयात। शिवछत्रपतींनी उभारलेल्या बहुतांश गडांवरती गडदेवता म्हणून मारुती, त्यानंतर देवी, त्यानंतर शंभू महादेव असे अनेक असतात। त्यातलंच हे एक प्राचीन मंदिर आहे, हे शिरकाई मातेचं मंदिर। हे मंदिर शिवछत्रपतींच्या आधी इथे जावळीवरती चंद्रराव मोऱ्यांचं आधिपत्य होतं आणि मोरांच्याही आधी या जावळी प्रांतात शिर्क्यांचं राज्य होतं आणि या शिर्क्यांची ही शिरकाई शिवछत्रपतींनी पुढे ही गडदेवता म्हणून इथे सांभाळलेली ही प्राचीन मूर्ती आपण बघू शकतो। आत्ता आपण ज्या ठिकाणी तो म्हणजे गंगासागर तलाव, या गंगासागर तलावात ज्या वेळेला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक रायगडावर झाला त्यावेळेला गागा भट्टांनी तो राज्याभिषेक केला आणि काशीच्या गागा भट्टांनी सप्तसरिता कुंभ म्हणजे 7 नद्यांचं पाणी या गंगासागर तलावात टाकलेलं आहे आणि हा गंगासागर तलाव या रायगडावर असल्या कारणाने
या रायगडाला स्वर्गाची उपमा या कविराज भूषणाने शिवछत्रपतींच्या रायगडाला दिलेली. रायगडावर गंगासागर, कोळिंब तलाव, कुशावर्त, हत्ती तलाव असे अनेक तलाव असून संपूर्ण रायगडावरती एकूण 12 कोटी लिटर इतका पाण्याचा साठा होतो. आपण आता मेणा दरवाजाने बालेकिल्ल्याकडे जातोय. हा राजमार्ग असून याचा वापर फक्त राजकुटुंबातील व्यक्ती करत होते. आत्ता ज्या वास्तूंची रांग आपल्याला दिसतीये हा राणीवासा असल्याचं म्हणतात, परंतु काही दुर्ग संशोधकांच्या मते याबद्दल मतभेद असून हे स्टोरेज रूम्स असल्याचं ते सांगतात. शिवछत्रपतींनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं. तर हे अष्टप्रधान मंडळाचे काही वसाहती आहेत, हे आपण त्यांचे अवशेष बघू शकता. हर घर शौचालय ही योजना राबवत अमिताभ बच्चनचा घसा सुकला, पण भारतात शौचालयाची योजना काही बहुतांश ठिकाणी राबवल्या गेली नाही. शिवछत्रपतींच्या काळात 17व्या शतकात शिवाजी महाराजांनी हे शौचकूप बांधून ठेवलेले आणि हे शौचकूप बघून आपल्याला या गोष्टीचा अंदाज येतो. शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर बारीक बारीक गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. आपण जर आग्र्याच्या किल्ल्यात किंवा इतर कुठल्याही किल्ल्यांवरती गेलात तर तिथे सहसा गाईड्सला किंवा कुणालाही विचारलं की इथे शौचकूप किंवा इथं असलेल्या व्यक्तींच्या मलनिसरणाचं जे काही योजना असेल ती सांगा. त्यांना ती सांगता येत नाही. अर्थात त्यांना सांगता येणं शक्यही नाही, कारण शिवछत्रपतींची जी टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो किंवा शिवछत्रपतींचं जे तंत्र होतं ते त्यांना जमलं नाही. राजसभेच्या मागील बाजूला असलेला हा चौथरा शिवाजी महाराज व शंभू छत्रपतींचा राजवाडा म्हणून ओळखला जातो. याचं बांधकाम त्या काळी लाकडी व 2 मजली करण्यात आलेलं होतं, परंतु 1818 साली इंग्रज मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर यांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढून रायगडावर डागल्या. त्यात 11 दिवस रायगड जळाला आणि हे सर्व नष्ट झालं. तळघराप्रमाणे निर्माण केलेली ही खोली खलबतखाना म्हणजेच गुप्त खलबती करण्याचं ठिकाण किंवा मौल्यवान जड जवाहीर सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण म्हणून ओळखली जाते. आता ज्या जागेवर आपण उभे आहोत तिथून मागे आपल्याला ही जी रांग दिसते, या दोन्ही रांगांना शिवछत्रपतींच्या काळात रायगडावर बांधलेली बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. यात घोड्यांवरून व्यापार करण्यात यायचा, घोड्यांवरून खरेदी करण्यात यायची. त्या बाजारपेठीची आत्ता आपण त्याचा वरतून व्ह्यू बघतोय. खाली जाऊन जर बघितलं तर आपल्याला त्या उंचीचा अंदाज येईल की ज्या वेळेला शिवछत्रपतींच्या स्वराज्यात सामील असणारे सरदार किंवा शिवछत्रपतींच्या स्वराज्याशी निगडीत असणारे काही व्यक्ती हे घोड्यावरून त्या ठिकाणी खरेदी करत असायचे. तिथे पुढे आपल्याला जे दिसत आहेत ते शिवाजी महाराजांनी व्यापाऱ्यांसाठी बांधून दिलेली दुकानं आणि मागच्या बाजूला व्यापाऱ्यांसाठी राहण्यासाठी घरं निर्माण करून दिलेले. या बाजारपेठेनंतर इथं हे जे मोकळं मैदान दिसतंय हे मोकळं मैदान होळीचा माळ किंवा होळीचं मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. रायगडावरील मोठमोठे सण सोहळे या मोकळ्या मैदानात साजरे केले जायचे. त्यातलं होळीचं एक उदाहरण आहे. होळीमध्ये जळत्या होळीतला नारळ काढण्याची रायगडावरची प्रथा असताना या रायगडावरती शंभू छत्रपतींनी जळत्या होळीतून नारळ काढण्याचे उल्लेख काही जण सांगतात. हे शिवाजी महाराजांच्या राजसभेचं महाप्रवेशद्वार, यालाच काही जण नगारखाना असंही म्हणतात. राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज हेनरी ऑक्झेंटन यांनी हत्ती बघितले ते याच दरवाजात. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा सोनियाचा सूर्योदय उगवला तो म्हणजे या ठिकाणी. ही शिवछत्रपतींची राजसदर किंवा राजसभा. याच ठिकाणी 5 बादशाहांच्या छाताडावर पाय देऊन शिवछत्रपती सुवर्ण सिंहासनावर बसले आणि सिंहासनाधीश्वर झाले. या गोष्टीचं वर्णन करताना सभासदकार म्हणतो, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशाह मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही. हे शिवछत्रपतींचं 32 मन सुवर्ण सिंहासनाचं ठिकाण.
शिवाजी महाराजांशी इमान असावं ते म्हणजे पोलादासारखं पक्क, नाहीतर शिवछत्रपतींशी बेईमानी केली की किल्ला थेट वरून खाली ढकलतो आणि खालून थेट वरती ढकलतो. शिवछत्रपतींशी बेईमानीची एकच शिक्षा, ती म्हणजे मृत्यूदंड. आता आपण आहोत टकमक टोकावरती. टकमक टोकाला कडे लोटाचं ठिकाण असंही म्हणण्यात येतं. शिवछत्रपतींच्या स्वराज्याशी फंद फितुरी असले काही धंदे केले तर त्याला मृत्यूदंड देण्यासाठी, कडेलोट करण्यासाठी टकमक टोकावरती आणण्यात येत होतं. रायगडाचं प्रसिद्ध आणि प्रमुख देवस्थान ते म्हणजे श्री वाडेश्वर. यालाच काही जण श्री जगदीश्वर असे म्हणतात. या जगदीश्वराबद्दल इथलेच काही गाईड किंवा काही लोक बाहेर आपल्याला असं सांगतात की हा जगदीश्वर शिवछत्रपतींनी इस्लामी सैन्यांपासून रक्षण व्हावे म्हणून याचं मंदिर मस्जिदीच्या स्वरूपाचं बांधलं. परंतु इथे काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. शिवछत्रपतींनी मंदिरं जमीनदोस्त करून उभारलेल्या मस्जिदी पुन्हा जमीनदोस्त करून त्यावर मंदिरांचा जीर्णोद्धार केला. असे शिवछत्रपती स्वतःच्या राजधानीच्या किल्ल्यावर म्हणजेच रायगडावर स्वतःचे श्रद्धास्थान असलेला जगदीश्वर मस्जिदी स्वरूपाचा बांधतील का? ही शिवछत्रपतींची बांधकाम शैली होती. आपण प्रतापगडावर गेला तर तिथल्या भवानी मातेचं मंदिरही अशाच पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शिवछत्रपतींनी मस्जिदी बांधल्या किंवा रायगडावर मस्जिद बांधली किंवा जगदीश्वर हा मस्जिदीच्या स्वरूपाचा बांधला, अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. हा शिवछत्रपती सिंहासनाधीश्वर झाल्यावेळी कोरलेला रायगडावरील अतिमहत्वाचा शिलालेख. या शिलालेखात 2 संस्कृत श्लोक असून पहिल्या श्लोकात शिवछत्रपतींची स्तुती केलेली आहे व दुसऱ्या श्लोकात रायगडावर काय काय निर्माण केलं याबद्दल माहिती दिलेली. यात वापी म्हणजे विहीर, कूप म्हणजे आड, तडाग म्हणजे तलाव, कुंभीगृहे म्हणजे गजशाळा, नरेंद्र सदने म्हणजे राजवाडा अशा अगणित गोष्टी रायगडावरती निर्माण केल्याचं दिसून येतं. रायगड हा चंद्र आणि सूर्य असेपर्यंत टिकेल असंही या शिलालेखात दिलेलं आहे. बेपारी जहाज के न राजा भारी राज के, भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के. म्हणजे एखाद्या मोठ्या जहाजाचा व्यापारी न करता, एखाद्या मोठ्या राज्याचा राजा न करता शिवछत्रपती महाराजांच्या दरबारातला भिकारी देवा आम्हाला कर, असं कविराज भूषणाने शिवछत्रपतींच्या दानी व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलं. बेचिराग करून सोडलेला हा महाराष्ट्र आणि संपूर्ण हिरवा करण्याचा उद्देश घेऊन आलेले हे मुघल, यांना हा हिंदुस्थान म्लेच्छांचा करायचा होता आणि या जुलमी म्लेच्छांच्या सत्तेतून आपल्यासारख्या भिकाऱ्यांना सोडवून श्रीमंत केलं आणि अनादी अनंत असणारे शिवछत्रपती शेवटी अनंतात विलीन झाले. हेच ते ठिकाण महाराजाधिराज हिंदू पदपादशा शिवछत्रपती महाराजांची समाधी. इथे दिसणारा वाघ्या कुत्रा हा काल्पनिक आख्यायिकेतून इथे बसवलेला असून याचा ऐतिहासिक संदर्भात कुठेही उल्लेख नाही. ही मूळ सती गेलेल्या पुतळा राणी साहेबांची समाधी आहे. उतारवयात गडावरील वातावरण मानवत नसल्या कारणाने जिजाऊ साहेब गडाच्या पायथ्याशी पाचाड गावी बांधलेल्या वाड्यात राहत होत्या. ही पाचाड गावी असलेली स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांची समाधी.